निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी अशी देखील माहिती मिळते आहे, भारत मिळेल त्या मार्गाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। नेमकी काय परिस्थिती आहे या ठिकाणी? आताच वैभव नाईक यांनी देखील म्हटलेलं होतं, पहा नेमका काय होत आहे, नेमका काय चाललंय तरी काय या किल्ल्यावर। आज इतके नेते त्या ठिकाणी पोहोचणार होते, पाहणी दौरा होता, पण त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का वाढवण्यात आलेली नव्हती, या सगळ्या संदर्भात काय माहिती मिळते का? जयंत पाटील वडेट्टीवार या क्षणी कुठे आहेत? आपण थेट दृश्य आता पाहू शकता या ठिकाणी, जसा आपण उल्लेख केलात की शिवसेनेचे कार्यकर्ते गनिमी काव्याने आणि छुपे मार्ग जे आहेत किल्ल्याचे त्याच्या एकंदरीत सर्व वाटा त्यांना माहिती होत्या आणि त्यामुळे मोठ्या संख्येने आता शिवसेनेचे कार्यकर्ते सोबत महिला कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर हे झेंडे घेऊन दाखल झालेले आहेत आणि त्यांनी जवळपास आपले जे नेते आहेत युवा नेतृत्व म्हणून जे शिवसेनेचे पाहिले जातात त्या आदित्य ठाकरेंना या ठिकाणी जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली नाही, त्यांची वाट बंद केली म्हणून जवळपास गडकोट किल्ल्याचा मार्गच या शिवसैनिकांनी रोखून धरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर याच्या मध्ये या दोन गटाच्या मध्ये जे पोलीस आहेत आणि आता आपण दृश्यांमधनं जे पाहताय हे गेटवरची दृश्य आहेत भारत आता अशी देखील माहिती मिळते, भारत तुमच्याकरता या ठिकाणी अपडेट देते। जयंत पाटील आणि निलेश राणे यांच्यात काहीतरी चर्चा झाल्याचं कळतंय, जयंत पाटील निलेश राणेंची काही समजूत करतायत अशी देखील माहिती मिळते। अर्थात जयंत पाटील अजात शत्रुत्व हे असं व्यक्तिमत्व, त्यामुळे ते या सगळ्या प्रकरणातून काही तोडगा काढणार आहेत का? काय नेमका संवाद झालेला आहे जयंत पाटील आणि निलेश राणे यांच्यामध्ये अशी माहिती मिळते, दोघांमध्ये चर्चा होतीये। निश्चित स्वरूपामध्ये आपल्या हाताशी जी माहिती लागलेली आहे ती खरी असू शकते, कारण मी सुरुवातीपासूनच सांगतो या ठिकाणी मवियाचे सर्व नेते आले होते। शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार होते, मात्र नंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी केवळ आता शिवसेनेचे नेते राहिले, ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत, अंबादास दानवे आहेत, मात्र जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार हे मागील अर्ध्या तासापासून किल्ल्यावर दिसत नव्हते। त्यामुळे एक नक्की आहे की जयंत पाटील हे नारायण राणे यांच्यासोबत म्हणा किंवा निलेश राणे यांच्यासोबत म्हणा एक चर्चा करून मध्यस्थाची भूमिका वटवण्याच्या भूमिकेमध्ये आहेत, शिष्टाई करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत। कुठेतरी हा वाद ह्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, राजांची भूमी आहे आणि ज्या ठिकाणी राजांचा सहवास लाभला होता अशा छत्रपतींच्या पवित्र भूमीवरती किल्ल्यावरती अशा पद्धतीचा प्रकार होऊ नये अशा पद्धतीची चर्चा जयंत पाटील हे निलेश राणे यांच्यासोबत करत आहेत, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत की कुठेतरी ह्या दोन्ही बाजूकडचा जो हट्ट आहे तो कमी झाला पाहिजे आणि एकंदरीत या जागेचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची समजूत काढायची जयंत पाटलांचे प्रयत्न सुरू आहेत आणि ती जर शिष्टाई सफल झाली तर मात्र हा वाद काही वेळातच काही मिनिटातच या ठिकाणी संपू शकतो। दोन दृश्य आपण पाहतोय, दोन ठाकरे, एकीकडे आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर तर दुसरीकडे राज ठाकरे बदलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। आंदोलकांशी चर्चा केली जाते, संवाद साधला जातोय, दूरध्वनीवरून राज ठाकरे कोणाशी तरी चर्चा करताना दिसत आहेत। अधिक तिथं देखील काय घडतंय जाणून घेणार आहोत, पण सुरुवातीला जाते भारत यांच्याकडे। भारत या ठिकाणी पोलीसही, वरिष्ठ पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात, आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला जातोय। कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगितलं जात आहे किल्ल्यावरच थांबा, या कुठेही अनुचित प्रकार घडू देऊ नका, ठिया द्या असं सांगितलं जात आहे। काय नेमका पोलिसांमध्ये आणि आदित्य ठाकरेंमध्ये चर्चा होते या क्षणी, महत्वाची ही दृश्य आहेत। निश्चित स्वरूपामध्ये आता पोलीस अधीक्षक असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, यांना आता अधिकचा वेळ न दवडता या ठिकाणी यावं लागणार आहे आणि सर्वात महत्वाचे पोलिसांसमोरचं जे आव्हान आहे ते सर्वात महत्वाचं म्हणजे या गडावरती आदित्य ठाकरे जे ठाण मांडून बसलेत त्यांना सुखरूपपणे या राजकोट किल्ल्यातनं बाहेर जयंत पाटील आदित्य ठाकरे यांच्याकडे पोहोचलेले आहेत, भारत त्या ठिकाणी पोहोचा, काय नेमका संवाद होतोय? जयंत पाटील निलेश राणे यांच्याशी संवाद साधल्यानंतर जयंत पाटील आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जयंत पाटील आदित्य ठाकरे यांच्यामध्ये संवाद होतोय, निलेश राणे यांच्याशी संवाद साधल्यानंतर काय करायचं, थांबा त्यांचं मिटू द्या पहिलं, तुमचं काय काय नेमकं सांगतायत जयंत पाटील? राजकोट किल्ल्यावर नेमकं काय काय घडतंय, क्षणाक्षणाचं अपडेट
लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत या क्षणी पोहोचवत आहे। आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्याचं सातत्यानं अपडेट दिलं जात आहे। गेल्या 1.5 तासांपासून आदित्य ठाकरे यांचा राजकोटच्या किल्ल्यावर TI जोरदार घोषणाबाजी। किल्ल्याच्या या द्वारावर राणे समर्थक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केली जाते। आक्रमक अशी भूमिका विजय वडेट्टीवार, जयंत पाटील देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जयंत पाटील यांनी या सगळ्या मुद्द्यावर निलेश राणे यांची देखील चर्चा केलेली आहे, संवाद साधलेला आहे। आता जयंत पाटील आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधण्याकरता पोहोचलेले आहेत। भारत त्या ठिकाणी पोहोचा, काय नेमका संवाद होतोय? आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांना विचारा काय नेमकी चर्चा झाली आहे? आदित्य ठाकरेंच्या पाहणी दरम्यान हा प्रकार दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देण्यात आलेली आहे। आपण कोणी काही करणार नाही, शांत राहूया आपण। ऐका, जेवढे वेळ आपण आपल्याला ते इथे ठेवतायत ना वैभवजी, पण मुद्दा असा आहे की बघा आपल्याला का ते इथे अडकायचा प्रयत्न करतायत, कारण त्यांना मोर्चा नकोय। मोर्चात त्यांना वाटलं त्यांचे कपडे फाटतील। आपण जेवढा वेळ इथे बसतोय तिथे महाराजांची मूर्ती मागे आहे, ज्याच्यात त्यांनी घोटाळा केलाय, भाजपने घोटाळा केलाय, मिंदेंनी घोटाळा केलाय, ते जगासमोर जात आहे। आपण इथेच बसायचं आता दिवसभर। जयंत पाटील काय बोलत होते? भगवा झेंडा ना हे भाजपवाल्यांचं हिंदुत्व आहे, हे फडणवीसांचं हिंदुत्व आहे। भाजपवाले महिला चाचा उभ्या केल्या आहेत। निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी दोनही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जयंत पाटील यांच्याकडून आता निलेश राणे यांच्याशी संवाद साधला जातोय। ही शिष्टाई आता यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जयंत पाटील निलेश राणे यांचा संवाद तर जयंत पाटील आणि नारायण राणे यांच्यातही संवाद होताना पाहायला मिळतोय। उद्या आता भाजपने भ्रष्टाचार करून दाखवला असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे। दोनही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। आज मोठ्या संख्येने नेते पाणी दौऱ्यादरम्यान राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले होते आणि त्यावेळी आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पोहोचतात या ठिकाणी दोनही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। काही चिंतीचोर त्या बाजूला आहेत, आमचे पण सैनिक आलेले आहेत, पण आम्ही रोखलेलं आहे। पण एकच आहे की देवेंद्र फडणवीस यांचं फेलियर आज जगासमोर येत आहे, त्यांना त्यांचं खातं जमत नाही हे दिसायला लागलेलं आहे। उद्धव साहेबांसोबत आपलं बोलणं झालं का? काय त्यांनी विचार? त्यांना काळजी नाही, कारण त्यांना पण माहिती आहे की माझ्यात त्यांचं रक्त आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे, म्हणून त्यांना माहिती आहे मी एकटा जरी असलो तरी लढीन, माझ्यासोबत सगळे शिवसैनिक आहेत, पूर्ण परिवार आहे। आणि आपण पाहताय त्यांनी व्यवस्था आहे, किती मोठा दिसतोय। मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते राणेंचे खरं तर समर्थक आमने सामने आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी राजकोट किल्ल्यावर आपण पाहतोय।
जोवर मात्र रस्ता मोकळा होणार नाही तोवर हटणार नाही अशी भूमिका आता या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी घेतलेली आहे. आपण हे स्थळ महाराजांचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पवित्र स्थान आहे आणि त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता आपण सामंजस्याची भूमिका घेतली असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे. तर त्याच दरम्यान दोनही गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी, दोनही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये याकरता बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, राजकोटच्या राड्यावर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात आता या प्रश्नी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू होतीये. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, एकीकडे आदित्य ठाकरे राजकोटच्या किल्ल्यावर पोहोचलेले असताना नारायण राणे यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते, तर दुसरीकडे मात्र आपण इथून हटणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतलेली. आणि नेमक्या याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी लोकशाही मराठीवर आपण पाहतोय. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.